चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. भारत ऑस्ट्रेलिया अणुऊर्जा कराराला नवी चालना. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला आणि स्वच्छ ऊर्जा अभियानाला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय भारत आणि ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दोन्ही देशांनी ऊर्जा सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यामुळे ऑस्ट्रेलियातून भारतात शांततापूर्ण उद्देशांसाठी युरेनियम आयात करण्याचा मार्ग अधिकृतपणे खुला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांच्या उपस्थितीत झालेल्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आज आम्ही अणुऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाचा करार पूर्ण केला आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमचा पुरवठा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना नवी ताकद मिळेल आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-भारत अणु सहकार्य करार झाला होता. मात्र युरेनियम निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण होणे बाकी होते. आता दोन्ही देशांनी या सर्व प्रक्रियांना अंतिम स्वरूप दिले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील युरेनियम भारताला निर्यात करण्याचा मार्ग अधिकृतपणे खुला झाला आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बेळगावात उत्साही स्वागत. बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना. जनतेने सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत. सरकारने नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, हीच माझी प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव विभागस्तरीय प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बेळगाव दौरा होता. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे उत्साही स्वागत केले. मुख्यमंत्र्यांचे सकाळी सांब्रा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला. सुवर्ण सौध येथे अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी आपल्या मुख्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत की नाही यावर जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी सातत्याने लक्ष ठेवावे. नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र प्रजासेवा विभाग सुरू करण्यात येत असून या विभागासाठी स्वतंत्र मंत्र्याची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पालकमंत्री तालुकास्तरावर जनसंपर्क बैठक घेऊन नागरिकांच्या अर्जाचा तत्काळ निपटारा करतील, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि शिक्षणासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर कमी व्हावे, यासाठी सीएसआर निधीतून सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या खर्चातून 2,000 आधुनिक सरकारी शाळा उभारण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. तसेच मोठ्या शैक्षणिक संस्थांनी शासकीय शाळा दत्तक घ्याव्यात, अशी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंमली पदार्थांविरोधात कारवाई, 4 जणांना अटक. बेळगाव शहरात अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून हेरॉईन व गांजा जप्त केला आहे. या 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पहिल्या कारवाईत सीसीबी विभागाने बसवणकुर्ची जवळील बास्केटबॉल कोर्ट परिसरात सापळा रचून शिवप्रसाद महादेव ज्योती या 21 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचे 15 ग्रॅम हेरॉईन आणि मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत काकती पोलिसांनी होनगा इंडस्ट्रियल एरियाजवळ गांजा विकण्याच्या तयारीत असलेल्या भूषण बाळेकुंद्री, आदित्य कांबळे आणि प्रशांत खांडेकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 10,000 रुपयांचा गांजा, मोबाईल आणि एक होंडा सिटी कार असा एकूण 3,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पावसामुळे खेकड्यांची आवक वाढली.
पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर बेळगावच्या बाजारपेठेत घटप्रभा आणि हिडकल जलाशय परिसरातून मोठ्या प्रमाणात खेकडे विक्रीसाठी येत असून खवय्यांची पावले या बाजाराकडे वळू लागली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीतील खेकड्यांना मोठी मागणी असते. मात्र सध्या बेळगाव शहरात हिडकल जलाशय आणि आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या खेकड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कॅम्प येथील फिश मार्केट समोरील रस्त्यावर हे खेकडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. घटप्रभा आणि परिसरातून मोठ्या संख्येने महिला विक्रेत्या येथे दाखल होत आहेत. सध्या शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने हे पावसाळी खाद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या महिलांचे कुटुंबीय रात्रभर नदी आणि जलाशय परिसरातून खेकडे पकडतात. त्यानंतर सकाळी घटप्रभा येथून रेल्वेने प्रवास करत या महिला बेळगाव शहरात खेकडे विक्रीसाठी पोहोचतात. दररोज जवळपास 200 महिला विक्रेत्या या परिसरात खेकडे विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती एका महिला विक्रेत्याने दिली. सामाजिक जाणीवांमधून वृद्ध महिलांना मिळाला निवारा. कॅम्प भागात भर पावसात प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली निवारा घेतलेल्या 2 वृद्ध बहिणींना अखेर बुधवारी आसरा मिळाला. माजी आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून त्या दोघींना निवाऱ्यासाठी कॅम्प भागातच खोली उपलब्ध करून देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी यासाठी पावले उचलली. माजी आमदार बेनके यांनी त्या महिला तूर्त राहत असलेल्या जागेला भेट देऊन दिलासा दिला. कॅम्प भागात एका जुन्या घरात एक खोली उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी माजी महापौर विजय मोरे, ॲलन मोरे, सचिन कलवार, महिला, पुरुष पोलीस आदी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.